नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता आपल्याला संक्रांतीचं हळदी-कुंकू करायचंय. तर मी मंगळवारी हळदी-कुंकू करण्याचं ठरवलं. तर त्यासाठी आपण वाण आणायला चाललेलो आहे. तर आता आम्ही डी-मार्टला चाललेलो आहे. थोडं म्हटलं ह्याला पण फिरून आणावं आणि मस्त हा नातू बघा बरोबर आहे. त्याला पण जरा फिरून आणणार आहे आणि हळदी-कुंकाचे काय-काय वाण आपल्याला मिळतायत, किंमत कमी जास्त करून आपण इथं आज वाण खरेदी करायला चाललेलो आहे. आणि चला डी-मार्टला आता. तर डायरेक्ट आपण आता डी-मार्टला भेटूया. बाय. तर इथं बघा आता डी-मार्टला पोहोचलेलोच आहे आपण. तर साधारण 1:30 वाजता आम्ही इथं डी-मार्टला पोहोचलेलो आहे. तर आता बघा सर्वात आधी आपण इथं पर्स लॉक करून घेऊया. तर बघा आता त्यांची बॅग दिली, त्या बॅग मध्ये आपण पर्स ठेवून घेतलेली आहे आणि त्याची चेन लॉक करून घेतली. तर इथं बघा आता सर्वात आधी आपण प्रवेश केलेला आहे. तर आतमध्ये आले, बिस्किट पाहून आमचा शिव एकदम खुश झालेला आहे. ट्रॉली घेतली, तर मोठीच ट्रॉली घेतली कारण आपल्याला थोड्या वस्तू जास्त घ्यायच्यात, त्यामुळे ट्रॉलीची गरज आहे आपल्याला. बास्केटमध्ये काही बसू शकणार नाही. तर इथं बघा आता, तर सगळ्यात पहिल्यांदा मी शिवला खाऊ घेतला. त्यानंतर बघा इकडं आता जे आपल्याला हळदी कुंकासाठी वाण द्यायचे ते पाहण्यासाठी आलोय. तर बघा इथं अशा बरण्या आहेत. 85ला ह्या 6 बरण्या आहेत. त्यानंतर बघा इकडं डबे पण आहेत. तर इथे बघा 115 रुपयाला हे 3 डबे आहेत. तर छान डबे आहेत, मोठे मोठे आहेत डबे. तर भाजी वगैरे फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी मस्त असे डबे येते. त्यानंतर इथं 129 रुपयाला बघा हे डबे आहेत. तर खूप वेगवेगळ्या आकाराचे डबे आहेत. ते इथं आपण बरण्या पण पाहिल्या, तर बरण्या पण छान आहेत, पण 99 रुपयाला बघा या बरण्या आहेत. त्यानंतर इथं 99 रुपयाला ह्या 6 बरण्या आहेत. तर बरण्या छान आहेत, एकदम छोट्या आकाराच्या आहेत. तो खूप वेगवेगळ्या साईज मध्ये इथे बघा प्लास्टिकच्या बरण्या आहेत. त्यानंतर बघा हे छोटे डब्बे आहेत. तर एका पॅक मध्ये 6 डब्बे आहेत, 4 डब्बे आहेत. तर 99 रुपयाला हे 4 डब्बे आहेत. तर खाली थोड्या प्लास्टिकच्या वस्तू पाहिल्यानंतर बघा वरच्या मजल्यावर आपण आलोय. तिथं कपडे मिळतात किंवा स्टीलची भांडी वगैरे आपण तिथं आलेलो आहे. तर शिवसाठी एक काळा शर्ट पाहत होते मी, पण त्याला काही काळा शर्ट इथं मिळाला नाहीये. त्यानंतर बघा इथं हा 55 रुपयाला कप आहे. गाळण्या आहेत, 45 रुपयाला गाळणी आहे. तर खूपच वस्तू आपल्या बजेटच्या बाहेर असल्यामुळे मी फक्त इथं सर्व किमती पाहिल्या. तर वस्तू छान होत्या, दणकट होत्या, टिकाऊ होत्या. हे काय मस्त ताटल्यांचे आकार वगैरे खूप सुंदर सुंदर होते. वाटत होतं घ्यावं, पण ह्याच्या किमती खूपच जास्त असल्यामुळे मी फक्त पाहिलं. तर प्रत्येक गोष्ट मी पुढं पुढं पाहत पाहत गेले बघा. या तर ही खिसणी आहे, ही पण खूप सुंदर आहे, पण ह्याची किंमत बघा किती आहे, 49 रुपये का काहीतरी ह्याची किंमत आहे. तर इथं बघा पितळीच्या आहे, कोयऱ्या वगैरे खूप सुंदर आहेत. तर ह्याच्या किमती खूप म्हणजे खूपच जास्त आहेत, प्रमाणाच्या बाहेर जास्त आहेत. तर 89 रुपयाला 89 रुपयाला बघा ही छान अशी चंदन वगैरे देवाचं उघडून ठेवण्यासाठी मस्त अशी छोट्या छोट्या प्लेट आहेत. 64 रुपयाला पण आहे. उदबत्तीचं घर आहे. त्यानंतर बघा आता आपण इकडे लगेच आलेलो आहे. तर इथं पण बघा छान अशा हे मोठे मोठे बाऊल आहेत, वेगवेगळ्या डिझाईन मध्ये खूप सुंदर सुंदर बाऊल आहेत, डिश आहेत. इथे 29 रुपयाला बघा ही छान वाटी आहे, मस्त आहे. 39 रुपयाला हे ताट आहे, मस्त केळीच्या पानांची ताट, डिश, स्टीलच्या प्लेट, प्लास्टिकचे बघा ग्लास वगैरे खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत डी-मार्टला. पण ह्याच्या किमती खूपच म्हणजे एका वस्तूला जवळजवळ आपल्याला इथं 70 ते 80 रुपये मोजावे लागतात. पण हळदी कुंकाला न परवडण्यासारख्या ह्या वस्तू आहेत. तर इथं बघा कढया बघू आपण. तर बरेच दिवस झाले मी इथं कढई पाहते. तर मला अशी एक धनकट कढई घ्यायची. मी प्रत्येक वेळेस येते, कढई पाहते, घरी जाते, कारण की ह्याची किंमत जवळजवळ 500-600च्या पुढेच किंमत आहे एका कढईची. त्यानंतर बघा
सगळं डीमार्ट फिरल्यानंतर मला इथं ही वस्तू आवडली वाण देण्यासाठी. तर इथं आपण ह्या पाण्याच्या बाटल्या घेणार आहे. तर ह्याची किंमत फक्त एका बाटलीची किंमत 21 रुपये. परवडण्यासारखी आहे आणि उपयोगातली वस्तू आहे. त्यामुळे मी इथं बघा बाटल्या तर घेण्याचं बघा आपण ठरवलं. डीमार्ट वरून आता घरी आलेलो आहे. नुकतंच घरी आलोय, चहा पाणी झालेलं आहे आणि आता मी जी खरेदी केली ते तुम्हाला मी आता दाखवते. तर सगळ्यात आधी आपण जे गोष्ट आणायला गेलो होतो ते म्हणजे संक्रांतीचं हळदी कुंकवासाठी वाण. तर बघा हळदी कुंकवासाठी आपण खास खरेदी जी केली आहे तर हे बघा आणलेल्या आहेत. तर छान अशा ह्या पाण्याच्या बाटल्या आपण बघा वेगवेगळ्या डिझाईनच्या आज मी खरेदी करून आणलेल्या आहेत. तर हे खास माझी आजची खरेदी आहे. हळदी कुंकासाठी आपण या वाण हे महिलांना देणार आहे. तर ह्या अशा पद्धतीने बघा आपण ह्या बॉटल खरेदी केलेल्या आहेत. तर साधारण बघा 2 डझन मी बॉटल आणलेल्या आहेत. वेगवेगळे आकार आहेत, छान आहेत, मस्त आहेत. अजूनही बऱ्याच काही वस्तू होत्या पण थोड्या काही कमी जास्त महाग वगैरे अशा होत्या. पण मला एवढ्यातनं सुद्धा पाण्याच्या बॉटल आवडल्या त्यामुळे मी ह्या घेऊन आलेली आहे. तर ओके आहेत पण त्याचे रेट डीमार्टला खूप जास्त आहेत. म्हणजे कसं होतं की प्रत्येकाला परवडण्याजोगं पाहिजे. म्हणजे ज्याला जे परवडतं तेच त्यांनी करावं, की शेजाऱ्याने हे केलं म्हणून आपण ते करावं असं करायचं नाही. कारण आजकाल कसं आहे ह्या स्पर्धा आहेत. आज माझ्या शेजारणीने हे दिले मग मी त्याच्यापेक्षाही जास्त चांगलं देईल. तर असं मनाशी न म्हणजे ही गोष्ट मनाशी न बाळगता तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढं बजेट आहे त्याप्रमाणेच तुम्ही करावं असं मला वाटतंय. तर माझ्या बजेटमध्ये हा बाटल्या होत्या तर ह्या आपण खरेदी करून आणलेल्या आहेत. तर इथे बघा हे आपलं हळदी कुंकाचं वाण आहे. तर छान आहे, परवडण्याजोगं आहे, दिसायलाही छान वाटतंय, द्यायलाही छान वाटतंय आणि शिवाय तुम्ही जरी बाहेर जरी कुठं थोड्या म्हणजे 1 दिवसासाठी किंवा फिरण्यासाठी वगैरे गेलं तर ह्यात तुम्ही पाणी नेऊ शकता. अगदी वाया जाणारी वस्तू नाही, वापरातली वस्तू आहे. तर हे मला खूप मनापासून आवडलं त्याच्यामुळे मी ह्या पाण्याच्या बॉटल आणलेल्या आहेत. तर आपलं मंगळवारी आपण इथं हळदी कुंकू करणार आहे त्यावेळेस आपण हे महिलांना देणार आहे. आपली बाकीची खरेदी आहे तर मी बघा तर मी हे लायझॉल न वापरता हे स्पार्कलचं बघा हे लायझॉल वापरते. छान आहे, मस्त आहे, सेम लायझॉल सारखंच वाटतं हे त्यामुळे मी हे आणते. तर हे 150ला बघा हे 2 लिटर आहे. अशा आपण ही 1 लिटरची एक आणली आणि ही त्यानंतर बघा इथं टिश्यू पेपर आहे, एकावर एक फ्री होते मग हे पण घेतले मी. त्यानंतर आपण काय आणले बिस्किट आणलेत आज बोरनान पण करायचे त्यासाठी आपण इथे चॉकलेट आणलेली आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे मी चॉकलेट आणलेत. बोरनान करायचे मला बाळाचं आमच्या. तर इथे बघा हे चॉकलेटचे वेगवेगळे पुडे आणलेले आहेत आपण. त्यानंतर हे लहानमध्ये टाकण्यासाठी आपण इथं हे मोठे मोठे साखर फुटाणे ते पण मला आवडले ते पण आणलेले आहेत आपण. त्यानंतर अजून आपण काय आणलंय बरं फुटाणे. तर इथे बघा फुटाणे सुद्धा टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये ते पण आणलेले आहेत. थोडेसे फुगे आणलेत. त्यानंतर बघा इथं पॉपिनच्या गोळ्या आणलेल्या आहेत आपण. हे एक मला आवडलं हे चिंचच्या गोळ्या आहेत बघा ह्या. त्यानंतर बघा आपण इथं काय आणलंय नारळ मस्त डीमार्टला नारळ आहे. तर हा फक्त 36 रुपयाला नारळ आहे. हा आमच्याकडे 40-45 रुपयाला नारळ मिळतो. मस्त जड असा नारळ आहे पाण्याचा. त्यानंतर बेसन आणलंय हिरा बेसन बघा हे ऑफर होत्या 1 किलोचं बेसन आहे. क्वालिटी छान असते ह्याची. त्यानंतर हे घरातील लागणारी वस्तू आहे. तर आपल्या घरामध्ये खिळे ठोकले जात नाही त्यामुळे असे मी इथं भिंतीला लावण्यासाठी हुक आणलेले आहेत. त्यानंतर हँडवॉश लागतो आपल्याला सारखा रोजचाच तो एक आणलेला आहे. आणि मी म्हणजे बघा ही नातवाला माझ्या छान गाडी आणली. गाडी म्हणजे खूप आवडीची 129 रुपयाची गाडी मस्त आहे. चालवली की बघा अशी होती. त्याला ही गाडी आणली आपण पडली गाडी. आणि मेन म्हणजे ही कढई. तर खूप वेळा मी डीमार्टला गेले कढईची किंमत खूप जास्त असल्यामुळं खूप वेळा मी घेतली ठेवली बराच वेळा म्हणजे गेल्या वर्षीपासून मी ही कढई घेते बघतीये. पण घ्यायचं म्हटलं तर हिची जेव्हा किंमत बघा 655 म्हणजे 700ला फक्त 45 रुपये कमी आहे. तर आणली आता ही. बघू आता घरातले ओरडतायत का काय पण मला खूप ही कढई आवडली होती. मी सारखे 1.5 वर्ष झाले मी ही कढई बघते डीमार्टला. पण ह्यावेळेस मी धाडसच केलं कारण मी रेसिपी पण बनवते. घरातल्या कढया थोड्या खराब झाल्यामुळं मी ही कढई आणली. अगदी मजबूत खूप छान कढई आहे. अगदी तुम्ही 2-3 पिढ्या तरी ही कढई छान अशी वापरू शकाल. कुठे चिमणार नाही काय नाही. खूप मस्त कढई आहे. तर ही कढई पण आपण आज आणलेली आहे. आज परवाच केली नाही पैशाची आणि ही 650 रुपयाची कढई आपण आज घेऊन आलेलो आहे. तर अशा पद्धतीने बघा आजची ही माझी सुंदर अशी खरेदी झालेली आहे. आणि हा टॉप आणलाय बघा आपण 199ला टॉप आहे. छान आहे कापड वगैरे मस्त आहे ह्याचं. कॉटनचा टॉप आहे जी पॅन्ट वर घालण्यासाठी वगैरे मी आणलेला आहे. हा 199चा आहे. क्वालिटी छान आहे ह्याची. तर अशा पद्धतीने आपण खरेदी झालेली आपली.
तर डी मार्टला जाणं म्हणजे एक गुमराह आहे. माणूस काय होतं, घेत घेत जातं आणि नंतर बिलाच्या तिथं आले की थोडीशी धाकधुकी पण वाढती, किती होतंय किती नाही. तर बजेटमध्येच मी सर्व व्यवस्थित आज हे घेऊन आलेली आहे आणि मस्त अशी खरेदी झालेली आहे. आता नातू पण माझा दमला, त्यांनी झोपून घेतलेले आहे. आमचाही चहा पाणी छान झालेला आहे. आणि जर आजचा हा तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल मनापासून अगदी, तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.